नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 10वीचं प्रकरण पहिलं लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील एक भाग अभ्यासत आहोत. डिटर्मिनंट. व्हॉट इज डिटर्मिनंट? हाऊ कॅन फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? निश्चयक म्हणजे काय? निश्चयकाची किंमत कशी काढली जाते याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. परीक्षेत हा 1 किंवा 2 मार्काला फक्त निश्चयकाची किंमत काढा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि एकदा का या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आहे हे माहित झालं की आपल्याला क्रॅमर्स रूलनं समीकरण सोडवत असताना या निश्चयकाची किंमत कशी काढायची आहे याचा उपयोग होणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण निश्चयकाची किंमत काढणं ही माहिती या ठिकाणी आज घेत आहोत. डिटर्मिनंट म्हणजे काय की गणितातील या मांडणीला निश्चयक किंवा डिटर्मिनंट असं म्हणतात. आपण 9वीच्या वर्गामध्ये एक काही 2-3 उदाहरणं अशी पाहिलेली होती निश्चयकाच्या किमती काढण्यामध्ये. तर निश्चयक म्हणजे काय या मांडणीला आपण निश्चयक म्हणणार आहोत. तर हा जो निश्चयक आहे हा डिटर्मिनंट आहे हा 4 घटकांचा निश्चयक आहे. यात 4 घटक आहेत 1 2 3 4 आणि या निश्चयकाची मांडणी या निश्चयकाची कोटी 2 आहे. कारण यामध्ये प्रत्येक एका ओळीमध्ये 2 घटक आहेत. उभ्या स्तंभामध्ये 2 घटक आहेत. आडव्या ओळीत 2 घटक आणि उभ्या स्तंभामध्ये 2 घटक. इज अ डिटर्मिनंट AB and CD. AB आणि CD यांना आपण कॉलम म्हणणार आहोत किंवा याला रो म्हणणार आहोत. रोज किंवा आडव्या ओळी. या आडव्या ओळी आहेत, एरोज आहेत आणि उभे जे स्तंभ आहेत AC आणि BD यांना आपण कॉलम म्हणणार आहोत किंवा उभे स्तंभ असं म्हणणार. The degree of this determinant is 2 because there are 2 elements in column and 2 elements in rows each. Determinant represented by a number which is AD minus BC. AD हा डिटर्मिनंट हा निश्चयक आपल्याला एक किंमत दर्शवितो. ती किंमत AD हे क्रॉस मल्टिप्लिकेशन A आणि D यांचा गुणाकार मायनस B इंटू C. प्रत्येक डिटर्मिनंट हा या क्रॉस मल्टिप्लिकेशन ना तिरकस गुणाकारानं A गुणिले D मायनस B गुणिले C आणि ही वजाबाकी जी येईल ती या डिटर्मिनंटची किंमत असते, व्हॅल्यू असते. A इंटू D मायनस B इंटू C इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. A आणि D चा गुणाकार त्यातून B आणि C चा गुणाकार वजा केल्यानंतर जी काही किंमत मिळेल त्या किमतीला या निश्चयकाची किंमत असं म्हणतात. प्रत्येक निश्चयक किंवा प्रत्येक डिटर्मिनंट हा एका कोणत्या तरी अल्फाबेट मधल्या अक्षराने दर्शवला जातो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो की A इज इक्वल टू ABCD किंवा N इज इक्वल टू -5 3 4 1. आता याचा वापर आपण when we solving linear equations into variables then there are we use
Cramer's rule, and in when we solving linear equations into variables by Cramer's method, then there are we using this determinant. जेव्हा आपण एक दोन चलातील रेषीय समीकरण हे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवणार आहोत, त्यावेळी या निश्चयकाचा वापर त्यामध्ये करणार आहोत. क्रॅमर्स रूललाच निश्चयक पद्धती असं म्हणतात, क्रॅमर्स मेथड किंवा त्याला डिटर्मिनंट मेथड असेही म्हणतात. मग एकदा तुम्ही याचा सराव केला की क्रॅमर्स रूलनं समीकरण सोडवताना तुम्हाला अगदी ते सोप्या पद्धतीनं सोडवण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून निश्चयकाची किंमत कशी काढायची आहे याविषयी आज आपण या ठिकाणी माहिती घेऊ. बऱ्याच वेळा फक्त निश्चयकाची किंमत काढा असा परीक्षेत प्रश्न येतो 2 मार्काला, किंवा कृतीमध्ये ऍक्टिव्हिटीचे प्रश्न असणार आहे, त्यामध्ये एक निश्चयक दिलेला असेल, त्यामध्ये काही बॉक्सेस दिलेले असतील आणि त्या बॉक्समध्ये काय किमती येणार आहेत हे लिहायचं असेल 2 मार्कासाठी. तर हे डिटर्मिनंट कशाला म्हणतात आणि डिटर्मिनंटची किंमत म्हणजे काय, तर या ठिकाणी जे 4 घटक दिलेले असतात यातल्या या तिरका गुणाकार करून त्यांची वजाबाकी केल्यानंतर जी किंमत मिळते ती या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते, या निश्चयकाची किंमत असते. हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. आता याच्यावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची आहे किंवा ती आणखी जास्तीची उदाहरणं सोडून आपण याचा जास्त सराव कसा करणार आहोत, त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एक डिटर्मिनंट दिलेला आहे, निश्चयक दिलेला आहे, a इज इक्वल टू 5 6 2 3 आणि याची व्हॅल्यू काढायची, याची किंमत काढायची या निश्चयकाची. मग काय करायचं आहे, तर 5 आणि 3 चा गुणाकार. फक्त एक लक्षात ठेवायचं की गुणाकार प्रॉडक्ट हा अगोदर या दिशेमधला पहिला लिहायचा, म्हणजे हा जो सुरुवातीचा एलिमेंट आहे, घटक आहे, त्यानं या खालच्या एलिमेंटला घटकाला गुणायचा आहे आणि तो गुणाकार अगोदर मांडायचा. कोणताही गुणाकार सुरुवातीला मांडून चालणार नाही. फक्त एक नियम आहे यामध्ये की सुरुवातीचा हा एलिमेंट घटक आणि इथला शेवटचा घटक यांचा गुणाकार अगोदर मांडायचा आहे. म्हणून 5 into 3 minus 2 into 6. शक्यतो याला जर ब्रॅकेट केले गुणाकार करत असताना, मल्टिप्लिकेशन करत असताना, तर बऱ्याच वेळा सेकंड ब्रॅकेटमध्ये ज्यावेळी एखादं मायनस चिन्ह येईल त्यावेळी आपलं उत्तर चुकणार नाही, आणि म्हणून हे जर ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून 5 आणि 3 चा गुणाकार 15 येईल, मायनस 2 into 6 12, 15 minus 12 इज इक्वल टू 3. 5 त्रिक 15 वजा 6 दोन्ही 12, 15 वजा 12 बरोबर 3. म्हणून या निश्चयकाची किंमत ही 3 आलेली आहे. आणखी एक उदाहरण आपल्याला घेता येईल की बी हे डिटर्मिनंट आहे, निश्चयक आहे. 5 4 4 minus 3. मग सोडूया आपण या पद्धतीनं. 5 into 3 minus 4 into 4. 5 into minus 3 आहे. 5 into minus 3 minus 15 minus 4 into 4 16 is equal to minus 31. The value of this determinant is minus 31. 5 गुणिले वजा 3 वजा 15 वजा 4 गुणिले 4 16, मायनस 15 आणि मायनस 16 दोन्हीही मायनस आहेत म्हणून ऍडिशन होईल, तर मायनस 31 ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल. या पद्धतीनं आणखी काही उदाहरणे घेऊन आपण जास्तीचा सराव करू.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, निश्चयकाच्या किमती काढा. एक उदाहरण आपण 2-4 उदाहरणे या ठिकाणी घेतलेली आहेत, प्रत्येकाची किमती काढू आपण. तर -1 इंटू -4 क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 इंटू -4 -2 इंटू 3 प्लस 4 इंटू 1 4 -2 इंटू 3 -6 4 into minus plus 6 is equal to 10. The value of this determinant is equal to 10. Then find the value of this determinant. 5 into 0 minus 3 into minus 7. 5 गुणिले 0 minus 3 गुणिले minus 7. हा गुणाकार करत असताना एक लक्षात घ्या की इथून सुरुवात करायची आहे. 5 गुणिले 0 इथं -1 इंटू -4. तर ही सुरुवात महत्वाची आहे. जर आपण हा गुणाकार अगोदर लिहिला तर उत्तर चुकणार आहे, म्हणून हा गुणाकार अगोदर लिहिणं गरजेचं आहे. आणि म्हणून 5 0 0 5 इंटू 0 0 मायनस 3 इंटू -7 -21 0 minus plus 21 is equal to 21. The value of this determinant is 21. आता राहिलेली 2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊ. 2 into √3 9 2 3 into √3. आता पहा, हा गुणाकार अगोदर करायचा आहे. 2√3 इंटू 3√3 मायनस 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 9 इंटू 2. आता हा गुणाकार करू. अगोदर हा गुणाकार करू. 2 गुणिले 3 2 इंटू 3 6 इंटू √3 इंटू √3 मायनस 9 इंटू 2 18. 9 दोन्ही 18. आता 6 इंटू हे मल्टिप्लिकेशन √3 इंटू √3 √9 मायनस 18. 6 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ √9? वर्गमुळात 9 ची किंमत किती आहे? 3 आहे. 6 इंटू 3 मायनस 18. 6 इंटू 3 18 मायनस 18 is equal to 0. The value of this determinant is 0. Then next example, पुढचं उदाहरण 7/3 5/3 3/2 1/2. व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा गुणाकार अगोदर लिहायचा आहे. प्रोडक्ट 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. देन वी गेट, नंतर आपल्याला मिळेल मल्टिप्लिकेशन करताना हा गुणाकार असल्यामुळं न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर असा गुणाकार करावा लागेल. अंशाचा आणि अंशाचा भागिले छेदाचा आणि छेदाचा. 7 into 1 7 into 1 7/3 into 2 6 मायनस 5 into 3 15 5 गुणिले 3 15 छेद 3 गुणिले 2 6 बरोबर 7/6 7/6 मायनस 15/6. आणि मग here denominator are same, therefore here we write denominator. दोन ज्या परिमेय संख्या आहेत यांचे छेद समान असल्यामुळं छेदाला छेद मांडला आणि आता 7 - 15
अंशाची वजाबाकी. तर 6ला 6 मांडू, -15 + 7, एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल. -15 मधून 7 बाजूला काढले तर -8 राहतील. इथं भाग जाईल 2 नाही दिला तरी चालेल, परंतु दिला तर उत्तमच आहे. म्हणून 2 × 6 2 × 8 म्हणून -4/3. अशा रीतीनं निश्चयकाच्या किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता या घटकाचा वापर आपल्याला क्रॅमर्स रूलनं एक समीकरण सोडवताना निश्चित होणार आहे. कारण तिथं याच डिटर्मिनंटच्या किमती, 3 डिटर्मिनंटच्या किमती मिळवाव्या लागतात आणि त्या किमतीवरून ते जे दिलेलं इक्वेशन आहे ते सोडवावं लागतं. तिथं एक्स आणि वायच्या 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतात आणि म्हणून याचे आणखी तुम्ही उदाहरणं घ्या, त्याचा सराव करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.